गोपाल कृष्ण भगवान की जय। आज संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अभंग किंवा गवळण आपण चर्चेला चिंतनाला घेतलेली आहे। तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभकांती नागर, कासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली करुणाघना, मुरली नको वाजवू मनमोहना। सर परता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसारासी थारा, भेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू मनमोहना। ध्वनी मंजुळ ऐकिली कानी, सर्व सुखा झाली धनी, एका जनार्दरी ध्यानी मनी, एक पण जगजीवना, मुरली नको वाजवू मनमोहना। श्री भगवंतांचं चरित्र वर्णन करावं वाटतं संतांनीच। संत जे चरित्र वर्णन करतात ते त्या चरित्र वर्णनामधून भगवंताला आपल्यासमोर उभं करतात। किंबहुना चर्मचक्षुला न जो दिसणारा परमात्मा आहे, तो अंतःकरण चक्षुला दिसणारा परमात्मा आहे हे जाणून संत मंडळी काय करतात, आपला अंतर्चक्षु उघडतात आणि आपल्या अंतर्चक्षुसमोर त्या भगवंताला उभं करतात। एक विलक्षण असा हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे। या अभंगाची नेमकी पूर्वपीठिका काय आहे किंवा या गवळणीची पूर्वपीठिका काय जर बघितलं गेलं तर संतश्रेष्ठ नाथबाबांनी ह्या अभंगाच्या माध्यमातून श्रीमद भागवतातल्याच एका परमतत्वाचा उच्चार केला आहे। स्वतः शुकदेव महान संत आहेत, पण शुकदेव सांगत असताना सुद्धा कुठेतरी त्यांच्या वाणीमध्ये संक्षिप्तता आहे। कारण ते संक्षिपाने सांगतात, ते परीक्षितीला कळतं, ते जे काय बोलतात ते सुतमुनींना समजतं, सुतमुनी आपल्याला सांगतात, आपल्यापर्यंत ग्रंथ पोचवतो, आपल्यापर्यंत त्या ग्रंथातून ते मांडलं जातं, आपण तो ग्रंथ अवलोकन करतो, वाचतो, आपल्या त्या ग्रंथातल्या काही गोष्टी कळतात, काही गोष्टी आपल्याच्या दृष्टीतून नेमक्या काय पाहिलं पाहिजे त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतं। कारण जी परिस्थितीची तयारी होती ती तयारी आपली नाही, तेवढी तयारी व्हायला वेळ लागेल। त्यामुळे होतं असं की भागवतातल्या एखाद्या प्रसंगाचं आपल्याला यथार्थ भान किंवा यथार्थ ज्ञान दोन्हीही होत नाही। भागवतातला गोपिका भाव नेमका काय आहे, भागवतातला मधुर भाव काय आहे, भागवतातला श्रीकृष्ण भाव काय आहे, या सगळ्या भावांच्या चिंतनाला सामान्य बुद्धी किंवा सामान्य वाचक, सामान्य साधक हा कुठेतरी मर्यादेमध्ये अडकतो। मग हे सांगण्याचं कार्य संतांनी पुन्हा अवतार घेऊन केलेलं आहे। भागवतातलाच एखादा प्रसंग घेऊन संत त्या प्रसंगाला त्यांच्या वाणीतून, त्यांच्या काव्यातून, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या गवळणीतून आपल्यापुढे पुन्हा मांडतात आणि पुन्हा मांडून तो त्या भागावरती आपलं दृश्य, आपलं दर्शन, आपली दृष्टी, आपलं चित्त एकाग्र करतात। हा नेमका अभंग जो आहे हा कोणत्या पठडीतला आहे किंवा कोणत्या अध्यायातला आहे, हा जर आपल्याला विचार पडला तर श्रीमद भागवतातल्या कोणत्या अध्यायातल्या श्लोकांवरती हा अभंग किंवा ही गवळण लिहिली गेलेली आहे। संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पूर्वज जे आहेत हे पूर्वज भानुदास महाराज आहेत। ते कृष्णाचे पूर्णपणे समरस भक्त होते। भानुदास महाराजांनी वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे, वेणूनादे गोवर्धन गाजे म्हणून एक सुंदर रचना करून खूप छान वर्णन केलं। पण त्यांच्या मोठ्या अभंगामध्ये काही गोष्टी सांगायच्या अजूनही आहेत, त्या गोष्टींचा उच्चार एकनाथ महाराजांनी या अभंगात केला आहे। मी या अभंगाच्या अंतरंगात शिरतो, पण त्याच्या आधी आपलं लक्ष अभंगातल्या काही अक्षरांच्याकडे वेधतो, कारण ते लक्ष वेधणं महत्त्वपूर्ण आहे। पहिल्या चरणामध्ये ते करुणाघना म्हणतात, दुसऱ्या चरणामध्ये म्हणजे ध्रुवपदामध्ये ते मनमोहना म्हणतात, तिसऱ्या चरणामध्ये ते कमलनयना म्हणतात, चौथ्या चरणामध्ये ते जगज्जीवना म्हणतात आणि आपल्या तोंडामध्ये असलेल्या जगजीवनानंतर मधुसूदना असे शब्द पाचवे येतात। म्हणजे ह्या सगळ्या शब्दांच्या मध्ये काहीतरी वेगळा आशय आहे। करुणाघना, मनमोहना, कमलनयना, जगजीवना, मधुसूदना,
या सगळ्या याच्यामध्ये फक्त यमक जोडण्यासाठी नाला ना केलं आहे का? तर नाही. तर ह्या प्रत्येक घना मोहन मोहना कमलनयना जगज्जीवना या सगळ्याच्या माध्यमातून एका परमतत्वाकडे आपल्याला एकनाथ महाराज घेऊन जात आहेत. हे आपल्याला खूप लक्षात घेतलं पाहिजे. आधी भावार्थ, मग त्याच्या अंतरंगात जाऊ की भगवंतांचं श्रीमुख अत्यंत सुंदर आहे आणि एखाद्या नाजूक पुष्पाप्रमाणे त्यांची संपूर्ण शरीराची रचना आहे. कारण भगवंतांचं शरीर हे पार्थिव नाहीच आहे, अभौतिक शरीर आहे. अभौतिक शरीर असल्या कारणामुळे त्याला दिव्य सुगंध आहे, त्याला दिव्यत्व आहे आणि दिव्य सुगंध दिव्यत्व शरीर असल्या कारणामुळे त्यांचं शरीराचं कोणताही अवयव कोणतंही काम करू शकतो. डोळेच पाहायचं काम करतात असं नाही, तर त्यांची रोमावली पण पाहायचं काम करते, त्यांची पाठीमागची बाजू पण पाहायचं काम करते. पण भगवंताचं मुखमंडल जे आहे ते अत्यंत विलोभनीय, अतिशय सुंदर आहे की ज्या मुखमंडलाचं दर्शन जर एखाद्या साधकाला झालं तर तो साधक जो आहे तो नागर अवस्थेला पोचतो. कारण भगवंताचं मुखमंडल जे आहे ते कुसुम शुभकांती नागर, नागर म्हणजे शिक्षित. तो त्याच क्षणी भगवंताला पाहून सर्व ज्ञानाचा पुतळा होतो, शिक्षित होतो. भगवंतांचं दिव्य स्वरूपाचं ज्ञान त्याच्या चित्तामध्ये आपोआप प्रकट होतं. भगवंताची अवस्था कशी आहे की त्यांनी कासे पितांबर परिधान केलेला आहे, सुवर्णाप्रमाणे रंग असलेला, वर्ण असलेला दिव्य पितांबर त्यांनी परिधान केलेला आहे. आणि अशा त्या भगवंताला पाहिल्यानंतर ती गोपिका म्हणतात, गोपीभावातले गवळण भावामध्ये माऊली एकनाथ महाराज म्हणतात की तुला बघून भूल पडली. तर भूल कसली पडली? तर भूल भौतिकाची, लौकिकाची, संसाराची, युगाची सगळी भूल पडली. कारण तू करुणाघन आहेस. ज्या वेळेला भगवंत करुणायुक्त अंतःकरणाचे होतात, भगवंताच्या अंतःकरणामध्ये करुणा प्राप्त झाल्याशिवाय साधकाला त्यांचं दर्शनच होत नाही. तो नुसता सुंदर आहे ह्या सगळ्या गोष्टी शब्दाने सांगण्यात काय मतलब आहे? शब्दाने वर्णन करायचं, इतका छान आहे, त्याचं असं आहे, त्याच्या कपाळावरती गंध आहे, त्याचे ओठ लाल लाल चुटूक आहेत वगैरे वगैरे सगळं वर्णन दर शब्दाने. पण जोपर्यंत डोळ्यात दिसत नाही तोपर्यंत त्या वर्णनामधला जो काही एक सुंदरसा सात्विकसा भाव आहे किंवा त्या वर्णनातला मागचा जो काही वेगळा भाव आहे तो आपल्यासमोर प्रकट होणार कसा? तो प्रकट होण्यासाठी कोणीतरी कृपा केली पाहिजे. आणि कोण कृपा करतं? तर भगवंतच कृपा करतात. ज्या वेळेला भगवंतांच्या अंतःकरणामध्ये करुणा उपजते त्यावेळेला श्री भगवंतांच्या श्रीविग्रहाचं मनोहरी दर्शन साधकाला घडतं. म्हणून पहिल्या याच्यामध्ये तू शुभकांतीचा कुसुमप्रमाणे कांतीचा असलेला प्रभू परमात्मा अत्यंत सुंदर दिसणार आहेस. आणि तू दर्शन ज्याला देतोस तो नागर म्हणजे शिक्षित होतो. तू पितांबर परिधान केलेला आहे. तुला पाहिल्यानंतर संसाराची भूल पडते आणि परमतत्वाची स्मृती प्राप्त होते. साधकाला आपण आणि भगवंत वेगळे नाहीत ही जाणीव होते. पण हे कधी? तू करुणा केल्यानंतर. म्हणून करुणाघना, मुरली नको वाजवू. दुसऱ्या ध्रुवपदामध्ये मुरली नको वाजवू मनमोहना म्हणतात. ही जी मुरली आहे ना ही नको वाजवू असं म्हणण्यामध्ये एक प्रकारातून नकारात्मतून ते स्वीकार होकार सांगतात. आपण म्हणतो हे बाबा नको नको असं काम करू म्हणजे याने काहीतरी करावं अशी इच्छा असते. नको नको दोनदा आलं म्हणजे करावं. तर मुरली नको वाजवू, तू मनमोहन आहेस. मनमोहना म्हणजे काय की ज्याच्या मुरलीमुळे, मुरली रवामुळे साधकाचं मन आकृष्ट होतं आणि ते मन जे आहे ते भगवत चरणारविंदी दृढ होतं. हे एकमेव कर्म कर्तृत्व त्या मुरलीचं आहे. ती मुरली एकमेव एवढ्या संकेतामध्ये साधकाला भगवतमय करते. ती मुरली जी आहे ती नुसती वाजायला नको, ती अंतःकरणामध्ये प्रकट व्हावी की जेणेकरून माझं मन जे आहे ते मोहन रूपाला प्राप्त होईल. ज्यावेळेला आमचं मनच मोहन होतं ना, म्हणजे मनाला ज्या वेळेला मोह भगवंताचा पडतो त्यावेळेला कृष्ण आमच्यापासून दूर नाही. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात सर परता होय माघारा, सर परता होय माघारा. आपण कितीतरी प्रयत्न केला की ह्या मुरलीचा रवा ऐकत असताना, हे करत असताना पुन्हा एकदा संसाराचा विचार करावा. आपण प्रत्येकाने ते वेगवेगळे अर्थ सांगितले, पण त्याचा मूळ अर्थाच्याकडे असं येतो की सर परता. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर आमचं मन जर माघारी आलं आणि जर माघारी यायला लागलं, संसाराकडे यायला लागलं, तर गंमत काय होते माहिती आहे का? तू मनमोहन झाल्या कारणामुळे देहभाव आपोआप उडतो.
देहभाव हा नष्ट होतो. त्यामुळे संसाराला कोणत्याही प्रकारे थारा उरत नाही. किती जरी साधकांनी ठरवलं की माघारी यायचं आणि संसार पण बघायचा, पण ज्याला करुणाघनाची करुणा होते आणि हृदयाचं मनमोहन होतो, मनाचं मोहन होतं, त्यावेळेला माघारी परता येता येत नाही. जरी आलं तरीही आम्हाला कळतं की आमचा देहभाव जो आहे, म्हणजे देहात्म बुद्धी जी आहे ती नष्ट झालेली आहे. संसाराला कोणताही थारा राहिला नाही. आणि संसारामधला भेद कोणता असेल तर तू आणि मी, तुम्ही आणि आम्ही, काहीतरी वेगळे. पण हा भेद आणि भ्रम, आम्ही भगवंतापासून वेगळे आहोत किंवा दूर आहोत, हा भ्रम, हे दोन्हीही भेद आणि भ्रम निघून जातात. कारण भगवंता तू कोण आहेस तर कमलनयन आहेस. कमलनयन भगवंताला म्हटले. मगाशी धनुगुरुजींनी कमलाची पुष्कळ वर्णन उपमा सांगितल्या, पण खरी उपमा कमलनयनाचे काय दिली आहे? कारण ज्याचे नयन नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे आहेत. नुकतीच उमललेली कमळाची पाकळी गंधयुक्त असते, रक्तवर्ण असती, गुलाबी रंगाची असती आणि दिव्य असती. तर असा जो कमलनयन भगवान परमात्मा आहे, तो त्याच्या करुणादृष्टीने मनमोहन बोहन करत असताना तो आमच्याकडे पाहतो. आणि त्यामुळे त्या कमलनयनाचं जर आमच्यावरती लक्ष गेलं, त्या नयनातून जर आमच्यावर लक्ष गेलं, तर ज्याप्रमाणे कमल हे चिखलापासून वरती उगवतं, चिखल सोडून वरती येतं, त्याच्यावर 2 पानं असतात, त्या पानाचाही त्याग करतं, त्याच्याही वरती येतं आणि ते सूर्याकडे जातं. आणि सूर्याकडे गेल्यानंतर सूर्याच्या तेजानेच ते उमलतं आणि ते चिखलापासून, पानांच्यापासून आणि कमळाच्या फुलाच्या पाठीमागच्या असलेल्याही बाह्य आवरणापासून ते पूर्णपणे मुक्त होतं. तर कमलनयन कृष्णाची कर्तृत्व काय, कृपा काय आहे की तो जेव्हा आमच्याकडे बघतो त्याला परता होय माघारा. आम्ही जरी माघारी आलो तरी आमचा देहभाव हा भगवत चरणाशी एकरूप झाला असतो. संसाराला थारा उरत नाही, भेदभ्रम पूर्णपणे गेलेले असतात. आणि त्यामुळे फक्त डोळ्यापुढे कृष्ण आणि कृष्ण दिसतो. चिखलाचा आणि कमळाचा संबंध काहीही नाही, जसं पाण्याचा आणि कमलाच्या पत्राचा संबंध काहीही नाही, फक्त सूर्याचा आणि कमळाच्या पुष्पाचा संबंध आहे. त्याप्रमाणे सुगंधाचा आणि कमलपत्राचा संबंध आहे. त्याप्रमाणे तुझ्या नेत्रातून प्राप्त होणाऱ्या कृपेच्या अमृत वर्षावामुळे संसारातून तो साधक अगदी सहजगत्या बाजूला काढला जातो आणि बाजूला येऊन तो साधक जो आहे तो तुझ्या स्वरूपाशी एक रूप प्राप्त होतो. हे कसं होतं तर अंतर्ध्वनी, ही ध्वनी मंजुळं मला ऐकायला मिळाली. तर अंतर्ध्वनी प्राप्त झाल्यानंतर मी परवाही म्हटलं की 10 प्रकारचे नाद आहेत. नेमकं ती माझ्याकडे आत्ता वही इथं पुण्यामध्ये नाही, त्यामुळे 10 नादांचे, त्यात ओंकार नाद आहे, दिव्य पैंजणांचा नाद आहे, सतारीचा नाद आहे, अशा वेगवेगळ्या नादामध्ये दिव्य नाद मुरलीचा पण आहे. तर अशी ती दिव्य ध्वनी, मंजूळ ध्वनी त्या मुरलीचा आम्ही आमच्या कानाने ऐकल्या कारणामुळे आम्ही सर्व सुखात झालो धणी. सर्व प्रकारच्या आध्यात्मिक आणि आत्मिक आणि परमात्म्याच्या प्राप्तीचं जे सुख आहे त्या सुखाला धणी, याचा अर्थ त्या सुखाला पात्र झालो. इथे धनी शब्दाचा अर्थ धनी असा नाही, ह्यात कुठलंही ऐश्वर वगैरे, तर धनी म्हणजे स्वतः सुखाला पात्र झालो असं त्या गोपिका म्हणतात. आणि एका जनार्दनी ध्यानी मनी, याचं आपण चिंतन नंतर करू. तर ह्या प्रकारचा हा या संपूर्ण गवळणीचा किंवा या अभंगाचा हा थोडक्यात धावता अर्थ आहे. पण हा जो कुठला अर्थ आहे मी तुम्हाला सांगितलं, हा भागवतातल्या कोणत्या प्रकरणावरती हा रचला गेला, हा अभंग रचला गेला, किंवा कोशाची तादात्म्यता एकनाथ महाराज पावले होते, त्यावेळेला त्यांना हे सगळं दिव्य दर्शन झालं, हे या अभंगाचं किंवा या गवळणीचं खरं गुपित आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे. जर आपल्यासमोर भागवत ग्रंथ असतील तर सगळ्यांनी ग्रंथ काढा. त्या ग्रंथातला दशमस्कंदातला अध्याय क्रमांक 21 काढा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला याच्यातलं परमतत्व कळणार नाही. मी श्रीमद भागवत दशमस्कंद अध्याय क्रमांक 21 पूर्वार्ध वेणुगीतामध्ये भगवान परमात्म्यांचं गुणवर्णन करत असताना शुकदेव पहिल्या श्लोकात सांगतात की शरद ऋतूमध्ये पाणी निर्मळ झालं होतं. आपण बघितलं होतं की वसंत ऋतू, त्याच्यानंतर वर्षा ऋतू आणि त्याच्यानंतरचा हा शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये सर्वीकडे स्वच्छता, पाणी सुंदर झालं. शरद ऋतूचं वर्णन मी आता पुन्हा करत बसणार नाही आहे. तर त्यामुळे झालं काय आहे
तर शरद ऋतूमध्ये जलाशयामध्ये पाण्याचा साठा पर्याप्त झाला, कमळं फुलली, सुगंधित वारा वाहू लागला आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्णांनी वनराईमध्ये वृंदावनामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला ते वृंदावनात प्रवेश करते झाल्यानंतर ते भगवान परमात्मा जे आहेत त्यांनी बलराम बाबांच्या सह वृंदावनामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या आधारावरती मुरली ठेवली आणि वाजवायला सुरुवात केली. खरा या अभंगाचं जे गुपित आहे ते 3ऱ्या 4थ्या या आणि 5व्या श्लोकामध्ये येतं. त्यावेळेला काय झालं की तद्व्रज स्त्रिया आश्रित्य वेणुगीतं स्मरोदयं काश्चित्यं परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्वयवर्णयन् तद्वर्णयितुमारम्भा स्मरन्त्य कृष्णचेष्टितं नाशकं स्मरवेगेन विक्षिप्तमनसो नृप. त्या ठिकाणी म्हटले की वेणुगीताच्यामुळे झालं काय तर ते वेणू वाजवायला लागल्या कारणामुळे भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं प्रेमभाव जागृत झाला आणि प्रेमभाव जागृत झाल्या कारणामुळे त्या गोपिका प्रेमभावाने बोलू लागल्या. त्यावेळेला त्यांनी काय केलं तर त्या भगवंतांच्या लीला आठवू लागल्या आणि त्या लीलांचं वर्णन करायला सुरुवात केली. पण त्यांचं उत्कट प्रेमाने मन इतकं भरलं की त्यांचं लौकिक बोलणंच खुंटलं. आणि आता पहिला जो चरण आहे, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभकांती नागर कासे पितांबर मनोहर पाहून भूल पडली, या पूर्ण कडव्याचं एकच श्लोक आहे. बर्हापीडं नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालान् रन्ध्रान् वेणुराधरसूदया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. त्या भगवंतांचं गुणवर्णन करतात. बघा त्याच्या मस्तकावरती सुंदर मोरपंख आहे, त्याच्या कानामध्ये कण्हेरीच्या पुष्पांचे गुच्छ आहेत, त्यांनी सुवर्णाप्रमाणे पितांबर परिधान केलं आहे, गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा धारण केल्या आहेत, एखाद्या नटाळी नटावून इतकं सुंदर रूप त्यांनी धारण केलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या बासुरीची छिद्रं जी आहेत ना ती आपल्या आधारातल्या अमृताने भरून टाकलेली आहेत आणि गोपाळ त्याच्या कीर्तनाचं गायन करतायत आणि वृंदावन हे त्या भगवंतांच्या चरणांच्यामुळे अधिक रमणीय झालेलं आहे. हेच वर्णन. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर कासे पितांबर मनोहर पाहुनी भूल पडली, हे सगळं तिथे त्या बोलणं खुंटलं आणि हे सांगायला लागल्या. काय दिसते तर भगवंतांच्या चरणकमलामुळे वृंदावन रमणीय झालं. भगवंत नसते आले तर वृंदावनातली रमणीयता काही फार नव्हती, त्यांच्या चरणाच्या स्पर्शामुळे झाल्या. आणि त्यामुळे झाल्या काय त्या गोपिका वर्णन करायला लागल्या की इति वेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरं श्रुत्वा वैश्रिय सर्वा वर्णयन्त्योभिरे भिरे. त्या वर्णन करून सांगायला लागल्या की हे परीक्षिता, चराचराचं मन आकृष्ट घेणारा तो वेणुनाद ऐकून त्या गोपी वर्णन करतात आणि त्या वेळेला त्या तन्मय होऊन मनाने भगवान श्रीकृष्णांना आलिंगन देऊ लागल्या. त्या मनाने आलिंगन देत आहेत ते दुसऱ्या चरणात सांगितलं ध्रुवपदामध्ये, मुरली नको वाजवू मनमोहना, मनाने भगवंताला आलिंगन देत आहेत. हे या 6व्या श्लोकात सांगितलं की ते मनानेच भगवंताला आलिंगन देत आहेत. तर हा सगळ्यात मोठा प्रेमभाव. आता या गोपिका ज्या आहेत त्या ह्या प्रेमभावामध्ये कशा रंगल्या त्याचंच वर्णन केलं. त्या गोपिका मुरलीला म्हणतात की असं त्यांनी कोणतं पुण्य केलं की ज्या पुण्यामुळे त्या भगवान परमात्मा या मुरलीला सोडतच नाही आहे. हा भगवान ज्याला मुरली वाजवतो त्याला पशुपक्षी सगळं विसरतात आणि त्यावेळेला या मुरली वादनामुळे एक सुंदर असा मधुबिंदूंचं असा वर्षाव पृथ्वी तलावरती होऊ लागतो. हे सगळं कसं होतं हे कळत नाही. हे सगळं सांगत असताना त्यांनी मग वेगवेगळं सांगितलं की या देवकी नंदनाने काय केलं तर मुरली वाजवायला लागल्यानंतर मोर धुंदावून नाचतात, स्वर्गातल्या देवी येऊन उभ्या राहतात, हे वेणुगीत श्रवण करण्यासाठी गायी कान टवकारतात,
हे सगळं होत असताना वनातले पक्षी जे आहेत ना, हे निश्चित सांगतो तुम्हाला की वनातले पक्षी मुनी लोक आहेत आणि म्हणून ते एकटक भगवंताकडे पापणीही न मिटता बघत हे सगळं श्रवण हे करत असतात, वेणुगीत श्रवण करत असतात, आत्मसात करत असतात. आणि गायीसुद्धा एका जागी उभ्या राहून त्यांच्या सडातून कृष्ण प्रेमाचं दूध आपोआप गळू लागतं आणि त्यावेळेला त्यांच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहतात. आणि त्यावेळेला नद्यासुद्धा हा भगवंतांचा प्रेमभाव ऐकून एका जागी तिथेच थांबतात. नद्यामध्ये भवरे तयार होतात आणि त्यांचा पाहण्याचा वेग मंदावतो आणि ते आपल्या हृदयातली असलेली पुष्प, कमलपुष्प भगवंतांच्या पायी अर्पण करतात. त्यावेळेला भगवान एक गंमत करतात की बालगोपालांच्यासह भर उन्हामध्ये उभं राहून गायी चारत असतात. देव उन्हामध्ये आपल्यासाठी उभा राहतो आणि गायींना तृप्त करत असतो. आपल्याला संसारामध्ये सगळ्यात मोठा ताप जो आहे, हा ताप तर भगवंत सहन करतात. या वेणूचं गीताचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं हे. आणि त्यावेळेला भगवंताला गरम होऊ नये म्हणून भगवंतांचाच वर्ण असलेले जे कृष्णमेघ त्या आकाशात जमा होतात आणि भगवंताला थोडी छाया भरण्याचा प्रयत्न करतात. त्या बिल्लिणी ज्या आहेत ते सगळं विसरून भगवंताला पाहतात. हे सगळं वर्णन करत असताना सगळ्यात शेवटी वर्णन केलेलं अत्यंत सुंदर की गा गोपकैरवनुदं नयनोरुदार वेणुस्वनै कल्पदै सुनृभस्य सख्यः अस्पदं ननन्दं गतिमतां पुलकस्तरुणां निर्योगपाशकृतलक्षणयोर्विचित्रं. गाईचं दूध काढत असताना काही वेळेला गाईच्या पायांना दोरीने बांधावं लागतं, म्हणजे गाय लाथ मारत नाही. तर ज्या दोरीने गाईचे पाय बांधतात तीच दोरी भगवान परमात्मा घेतात आणि आपल्या कपाळाला उडणाऱ्या केसांना ती दोरी बांधतात. आणि ती दोरी बांधून भगवान परमात्मा जेव्हा जातात ना, त्या काय सुंदर दिसतात. ह्याच गोष्टीचं वर्णन करताना सांगितलं. गोपिका म्हणतात, 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की आम्ही कितीही संसारात यायचं म्हटलं तरी नुसतीची मुरली ऐकली तरी सरपरता होय माघारा देहभाव बुडाला सारा नाही संसाराची थारा भेदभ्रम गेला कमल नयना. तुझ्या या दर्शनापुढे सगळा भेदभ्रम निघून गेलेला आहे. हे संबंध वेणुगीताचं वर्णन केवळ 3 म्हणजे वेणुगीतातल्या 20 असलेल्या श्लोकांचं संपूर्ण वर्णन एकनाथ महाराजांनी केवळ 3 अधिक 1 ध्रुवपद तर 4 कडव्यांमध्ये संपूर्ण वेणुगीत आणलं. आणि ते सांगतात, काय म्हणतात की ध्वनी मंजुळा ऐकली कानी. ज्याप्रमाणे हे मंजूळ ध्वनी श्रवण करण्यासाठी पक्षीहून मुनिजन राहिले आणि ते फक्त श्रवण करतात आणि भगवंताचं, कारण या भगवंताचा मुरलीरवाचा आनंद किंवा तो मुरलीवरती कोणता राग वाजवतोय, कोणती धून आहे, त्याच्यात काय सांगायचं आहे, हे आजपर्यंत ब्रह्मदेव, भगवान शंकर, नारद, स्तुंबर किंवा गायनातल्या कोणीही महापंडिताला गजाननासहित सरस्वतीलाही कळलं नाही. याला काय सांगायचं, याच्या कोणता राग आहे आणि काय आहे. इतकं काहीतरी लोकविलक्षण हा भगवंत वाजवतो. आणि ती ध्वनी मंजुळ ऐकिली काने. भगवंत जे आमच्या आयुष्यामध्ये क्षण देतात ना, हे मंजुळ असतात. हे आम्ही आमच्या कानाने ऐकू शकत नाही आहे. कारण काय माहिती का, आम्ही त्या क्षणात जगतच नाही. आम्ही प्रत्येक क्षणाची उपेक्षा करतो. हे असंच का आलं आमच्या वाट्याला, हे असंच का आलं आमच्या वाट्याला, मग हे का नको, मग हाच का रागवला, मग हीच का बोलली, तोच का बोलला. आम्ही तो क्षण, मला देवाने काहीतरी पाठवलं, त्याच्यामुळे काहीतरी त्याचं काहीतरी प्रयोजन आहे, त्या प्रयोजनाची आम्ही उपेक्षा करतो. पण संतश्रेष्ठ एकनाथ महाराज या प्रयोजनाचा स्वीकार, ज्या दोरीने गाईचे पाय बांधतात, ज्याच्यामध्ये 33 कोटी देव आहेत, तिचे 2 पाय ज्या दोरीने बांधतात, तीच दोरी हा कमलनयन आपल्या मस्तकाला बांधतो. काय वर्णन असेल त्याचं. प्रेरणा देतो की हा 20 श्लोकांचा अध्याय नंतर स्वतंत्र एकटा वाचा. हा मस्तकाला बांधतो आणि बांधल्यानंतर काय होतं, हे वरती बांधून बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारांच्या बुद्धीच्या बंद करून तो फक्त कानाला उघडत होतो. तुम्ही कानाने ऐका. जे भगवंताला कानाने ऐकतात पण आपल्या विचारांच्या बुद्धीमध्ये सरमिसळ करत नाही, त्याला जे बोलायचं तेच आम्ही ऐकतोय. हे ज्या क्षणी होतं, ज्या क्षणी आम्ही वर्तमानामध्ये येतो, ज्या क्षणी आम्ही भगवंताला सांगण्याच्या प्रत्येक क्षणाला जगतो, भगवंत सांगतात त्या प्रत्येक क्षणाला आम्ही जगतो, त्यावेळेला सर्व सुखा झाले धनी. त्यावेळेला आम्ही सर्व प्रकारच्या सुखांना म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीच्या सुखाला धनी म्हणजे पात्र ठरतो. तोपर्यंत पात्र ठरत नाही. मग त्याला अनुभव काय येतो, तर एका जनार्दनी ध्यानी म्हणे.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना गुरु महाराजांना वंदना करून एकनाथ महाराज म्हणतात की त्यांच्या ध्यानामध्ये आणि मनामध्ये फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्णच आहे. एका जनार्दनी ध्यानी आणि मनी काय झालं ते एकपण. आता त्या गोपिका किंवा गोप किंवा चराचर किंवा ऋषीमुनी किंवा देवदेवता किंवा विश्वातले कोणताही पदार्थ आणि सगळ्यात शेवटी मी चर्चा करणारा, ऐकणारा, श्रवण करणारा मी सुद्धा, आम्ही सगळे एकपण झालो, एकच झालो. आणि कृष्ण आणि मी आमच्यात अंतर पडलं नाही. भगवंताने आपल्यासारखं आम्हाला करून टाकलं. त्या मुरलीच्या रवाने हा राग कोणता होता? हा अनुराग होता भगवंतांच्या मुरलीवरचा, की ज्या अनुरागाने भगवंताने स्वतःचं अंतःकरण मुरलीच्या माध्यमातून सुंदर अशा अधरामृताच्या माध्यमातून जगताला दिलं. आणि त्या अंतःकरणामध्ये जसं भगवंताचं अंतःकरण विशाल आहे, अथांग आहे, त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही, किंबहुना प्रेम प्रेम आणि प्रेमच आहे. सगळे जीव त्या अंतःकरणातूनच प्रकट झालेले आहेत. तेच अंतःकरण भगवंताने या मुरलीच्या रूपामध्ये प्रकट केलं. तो शुभकांती, तो सुंदर दिसणारा कृष्ण त्यांनी ते प्रकट केल्या कारणामुळे एकपण आम्हाला प्राप्त झाला. काय झाला तर एकपण जग जीवना, जगाचंही एकपण आणि जगत जीवन म्हणजे भगवंत यांनी आम्हाला त्याच्या अंतःकरणातल्या रसामध्ये बुडवून टाकलं. हा सुंदर भाव एवं त्यावेळेला शुकदेव वर्णन करून सांगतात की एवं विधा भगवतो या वृंदावनचारिणः वर्णयन्त्यो मिथो गोप्य क्रीडास्तन्मयतां ययुः. त्यावेळेला एक नाही, दोन नाही, अशा अनेक प्रकारच्या लीलांचं वर्णन तन्मयतेने गोपिका करतात. कारण ह्या लीला कळण्यासाठी आम्हाला कळालं पाहिजे की भगवंतांचं नेमकं माधुर्य काय आहे. हा कसा आहे तर करुणाघन आहे. हा कसा आहे तर मनमोहन आहे. हा कसा आहे हा कमलनयन आहे. हा कसा आहे हा जगज्जीवन आहे. हा कसा आहे हा मधुसूदन आहे. हे ज्याला कळतं तोच ह्या सर्व सुखाला, आनंदाला, प्रेमाला धनी म्हणजे पात्र होतो. असं माऊली एकनाथ महाराज, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज 21व्या दशमस्कंदातल्या पूर्वार्धातल्या वेणुगीताचं भाव या एकाच गवळणीमध्ये प्रकट करतात. या गवळणीला मुरलीच्या हेडिंगखाली गाथ्यात दाखवले. तर ही अशी ही सुंदर गवळण, अत्यंत सुंदर, अत्यंत रूपवान, अत्यंत देखणी, किंबहुना भगवंतांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला घेऊन जाणारी. आत्तापर्यंत आपल्या अंतःकरणात भगवंताला आणा असं आपण प्रत्येक वेळा म्हणतो, पण भगवंतच मुरलीच्या रवातून त्याचं अंतःकरण जगामध्ये असं प्रसारित करतो की त्या अंतःकरणाच्या खालीही काही नाही, वरतीही काही नाही, फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम, प्रेम प्रेम आणि प्रेम, प्रेम प्रेम आणि प्रेम. आणि त्या प्रेमाचं दुसरं नाव श्रीकृष्ण आहे. त्या प्रेमाचं दुसरं नाव आहे एकपण जगजीवना. मुरली नको वाजवू मनमोहना, करुणाघना मनमोहना, कमलनयना जगजीवना, मधुसूदना मधुसूदना मधुसूदना, मुरली नको वाजवू मनमोहना. सद्गुरुनाथ भगवंतांच्या चरणी हे वेणुगीताचे 2 शब्द बोल अर्पण करून ते काय बोलतात ते ऐकण्याचा हृदयातून प्रयत्न करूयात. हाच प्रेमभाव उच्चार करून माऊली सद्गुरूंचं नाव घेऊन वाणी त्यांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली केशवदत्त महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सर्व संतन की